नमस्कार मंडळी, मी माधवी मुखरे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या शेतात लावायची आहे हळद, त्याचीच आज पूजा करायची आहे. तर आपण चला करूया पूजा. आता शेतात जाण्याच्या आधी भरपूर असे कामं राहिलेली होती माझी. मला देवाचं ताट वगैरे काढायचं होतं, नैवेद्य करायचा होता, भरपूर कामं राहिली होती. मग इथे अगोदर मी घेतली होती पूजा करायला. इकडे माझी चालली होती पूजा. चला म्हटलं आधी पूजा झाली की आपल्याला समोरचे कामं पटपट करायला सुधरतात. आता पूजा झाल्याशिवाय मला हे कुठलं काम सुधरत नाही. इथे बघू शकता छान अशी मस्त प्रसन्न अशी पूजा झाली. आता पूजा झालं की खूप छान वाटते मला. तर पर्सनली पूजा झाली म्हणजे माझं एक प्रकारचं मेडिटेशनच झालं. आता मला व्यायामची गरज नाही, पण मला पूजा झाली कीच मला व्यायाम झाल्यासारखं वाटतं माझ्या देवाची. नंतर मग इथे माझं पिल्लू उठलं होतं छोटं, त्याला मग दूध ब्रेड दिलं. आता चला म्हटलं या पिल्लूला थोडंफार, या पिल्लूच्या पोटात पडलं की हे थोडा वेळ शांत खेळते, आपल्याला डिस्टर्ब करत नाही, म्हणून मी याचं अगोदर करून घेतलं आणि नंतर मग बाकीच्या कामाला लागली होती मी माझ्या. नंतर मग इथे बघू शकता इथं टाकलं होतं नैवेद्यासाठी थोडंसं वळवट शिजायला टाकलं होतं. आता रात्रीच मी बोनं बनवून ठेवलं होतं आणि नंतर इकडे हे झाली होती माझी कणिक कचरून ठेवली होती मी दिवे फळासाठी नैवेद्यासाठी. आणि नंतर लागले मी फुल स्पीडने असे कामाला. आता असं कुठलं काम करायचं म्हटलं की आपल्याला थोडंसं बर्डन राहते. मला तर राहतेच. मला रात्रीची झोप लागत नाही की आता उद्याचं सगळं काम व्यवस्थित पार पडते की नाही, होते की नाही. आता छोटं जरी असलं तरी बी एक मनाला कुठंतरी बर्डन पडलेलं राहते माणसावर की कसं होईल, होते की नाही, पटकन होईल का, वेळेवर होईल का. पण सगळं वेळ आल्यावर सगळीच कामं व्यवस्थित होतात, पण आपल्या मनाला कुठंतरी ते असं वाटते नाही का. नंतर मग इथे छान दिवे फळं वगैरे करून घेतली, ती छान चाळणीत काढून घेतली, थंड व्हायला ठेवली आणि नंतर इकडे लागली होती मी नैवेद्याचं करायला. आता मग सोबतच माझं मोठं पिल्लू पण उठलं होतं, मग सोबतच त्याला चहा करून द्यायचा होता. चला म्हटलं आता नैवेद्य भाजले तोपर्यंत आपण पिल्लूचा चहा ठेवतो. आता सोबत सगळी कामं आता आपल्याला हे अशी ॲडजस्टमेंट करावंच लागते नाही का. आणि पण याच्यातही आपण अगदी एक्सपर्ट राहतो हो ना. आता माझी भरपूर कामं चालली होती इथे. मला सोबतच ताट पण काढायचं होतं देवाचं पूजेचं वगैरे. आता जशी आठवण आली तशी काही विसरता कामा नाही, म्हणून ते सोबत माझं जशी आठवण आली तशी करणं चाललं होतं. इथे बघू शकता तुम्ही. नंतर छान असं नैवेद्य वगैरे झाले, मस्त असं ताट काढलं. इथे बघू शकता नैवेद्य काढले, दिवे फळं, ओटीचं सामान, नारळ, बोनं, साखर, हळदी कुंकू, दिवा, कापूर, धूप, असं सगळं साहित्य मी इथे काढून घेतलं होतं ताटामध्ये. आणि नंतर इथे बघू शकता आम्ही निघालो मग शेतात जाण्यासाठी. आता इतकं सुंदर असं कसलं छान दिसत आहे आभाळ नाही का. आता हे जेवढं सुंदर असं नॅचरली दिसते ते कशामध्येच नसते. आता जेवढं नैसर्गिक सौंदर्य राहते ते कशामध्येच तेवढं सौंदर्य राहत नाही. कितीही चांगल्या आपण आर्टिफिशियल गोष्टी घेतल्या तरी जे नैसर्गिक राहते ते नैसर्गिकच राहते नाही का. नंतर मग इथे मी सगळा सामान वगैरे काढून ठेवलं होतं, काय लागते ते काय नाही ते. नंतर अशा लक्ष्म्या मांडायच्या असतात आपल्याला. आता हे मातीच्याच बनवून घेतल्या गोळे मी, आणि हे अशा पद्धतीने मांडले. आता आणता काही ना काही विसरतेच. आता मला फुलं मी घरी काढून ठेवले, पण मला ताटात टाकायचं काय लक्ष नाही. चला मग असू द्या म्हटलं. आता आपल्या शेतातच बेलाचं झाड आहे, त्याचाच मग इकडे मी छान असा बेल तोडत होते. खूप चांगला बेल आला होता याला, मस्त कोवळा बेल आलता छान असा. इथे बघू शकता. आणि झाड पण खूप मस्त मोठं झालं होतं. आता खूप छोटं झाड होतं हे, आता छान मोठं झालं. नंतर मग इथे मी पूजा मांडणी वगैरे करायला लागली. दुसरी गोष्ट विसरली म्हणजे इथे एक पात्र पण मला आणायचं होतं मांडायला. सगळं दिवे फळं नैवेद्य ओटीचं सामान हे मांडायला मला एक पात्र पण लागत होतं, पण तेही माझ्याच्यानं घरीच विसरून राहिलं. नंतर इकडे मी छान हळदी कुंकू अक्षदा गंध असं लावून देवीची मस्त अशी पूजा केली. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता छान असं. नंतर आता दिवे पण लावायचे होते, पण आता वाऱ्यामुळे काय ते राहत नाही का हे माहीत नव्हतं. आता आपली लक्ष्मी म्हणजे आपल्या शेतातलं हे माती जी राहते तीच आपली लक्ष्मी राहते नाही का. आणि जे आपल्या शेतात पीक पिकते ते म्हणजे आपल्यासाठी सोनं राहते. आता शेतकऱ्याचं सोनं म्हणजे त्याच्या शेतात पिकणारं पीक, आणि त्याची लक्ष्मी म्हणजे त्याची सगळी शेती हो ना. नंतर मग इकडे मला बोनं पण शिपायचं होतं. इथे बघू शकता अशा पद्धतीनं. आता बोनं म्हणजे काय तर बोनं जे बिना मिठाचा भात राहते तो भात घ्यायचा, त्याच्यामध्ये साखर आणि दही टाकायचं, म्हणजे आपलं बोनं तयार झालं. मग इथे मी सगळ्या शेतानं बोनं शिंपून घेतलं. इकडे माझी पूजा वगैरे पण झाली होती. तर सगळा मजूर वर्ग आला होता. आता माझ्यामुळेच थोडासा उशीर झाला माझ्या पूजेमुळेच, म्हणून मी त्यांना 5-10 मिनटं थांबवलं. छान सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलं, छान साखर दिली, प्रसाद दिला नारळाचा. आणि आपल्या या शेतातल्या कामाला आजपासून श्री गणेशा झाला. आपल्या शेतातलं काम फायनली सुरू झालं.
आता काल पाऊस पडला म्हणून आज सगळ्या शेतकऱ्यांची धावपळ चालली होती, म्हणून इकडे मस्त असं आपलं काम शेतातले सुरू झाले. आता इथे विहिरीची पण पूजा करायची होती. विहिरीपाशी आसरा आहे, त्या आसराची पण पूजा करायची असते. मग तेच माझं इकडे चाललं होतं. आता खूप मस्त असं वातावरण झालं होतं छान. आता सकाळी सकाळी तर आभाळच आलं होतं, ऊन काही नव्हतं. मस्त थोडं छान असं चांगलं थंडच वातावरण होतं. मस्त इकडे माझी पूजा वगैरे छान अशी झाली. आणि नंतर इथे बघा हे मस्त असं पाणी पडलं. आता हे सुख फक्त शेतकऱ्यालाच अनुभवायला मिळते नाही का. मस्त आता हे असलं वातावरण पाहून अगदी शेतकऱ्याला आनंद होतो. आता भरपूर दिवसापासून वाट चालली होती की कधी पाणी येते, कधी आपल्या शेतातली कामं सुरू होतात. आता कामं असतात पण ह्या कामामध्ये पण शेतकऱ्याला आवड राहते नाही का. हे पण एक प्रकारचं शेतकऱ्याचं सुखच राहते हो ना. चला तर मग ही सगळी कामं सुरू झाली आपली. नंतर या पिल्लांचं बघा हे असं काही सुरू आहे, यांचं काहीतरी धिंगाणा, काहीतरी मस्ती. चला तर मग यांच्या हसण्यामध्येच आपलं हसणं राहते नाही का. हे हसले की आपल्याला पण बरं वाटते हो ना. चला तर मग माझा आजचा लॉंग व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.